नमस्कार पालकांनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पालकांनो, आपणास माहीतच आहे की 8/5/2026 ही शेवटची मुदत होती. ज्यांना लॉटरी लागली होती त्यांचा विषय आता 8/5/2026 पर्यंत पूर्णपणे संपून गेला आहे. आता त्यांना काहीच करता येणार नाही, कारण आता जे वेटिंगमध्ये आहेत यांच्यासाठीच फक्त ॲडमिशन प्रक्रिया सुरू राहील. म्हणजे समजा आपल्याला लॉटरी लागली होती पण आपण 8/5/26 पर्यंत ॲडमिशन घेतलेले नाही, याचा अर्थ आता आपणास इथून पुढे ॲडमिशन घेता येत नाही किंवा येणार नाही. आता कोणाला ॲडमिशन मिळेल? तर ज्या पालकांना लॉटरी लागलेली नाही आणि जे वेटिंगमध्ये आहेत त्यांना ॲडमिशन मिळेल. यांची वेटिंग क्रमांक काही असतील तर पालकांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वेटिंग लिस्ट कशी तयार होते. संपूर्ण माहिती आपणास ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला पालकांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण स्क्रीनवरती बघायचं आहे की RTEचा जो डॅशबोर्ड आहे, 2,89,286 पालकांनी RTE ॲडमिशनसाठी अर्ज केले होते. आपल्या पालकांना आपल्या पाल्यांना सीट मिळण्यासाठी जागा किती होत्या? तर मागच्या वर्षीपेक्षा इथे जागा कमी आहेत, पण हा विषय वेगळा आहे, आपण ह्यावर नंतरनं बोलूया. 1,05,811 जागा होत्या. 86,000 पालक वेटिंगमध्ये आहेत आणि एकूण 80,856 पालकांनी ॲडमिशन घेतले आहेत. आजच्या डेटला म्हणजे 14/5/2026 रोजी सकाळी 10:30 वाजेपर्यंत 25,955 ह्या जागा शिल्लक आहेत. म्हणजे एवढ्या जागा शिल्लक आहेत, पण ॲक्च्युली बऱ्याच जणांना सीट मिळत आहे आणि त्यांना सीट कन्फर्म होत चालली आहे आणि हा आकडा पुढे पुढे सरकत आहे. आपण आता बघायचं आहे की जेव्हा वेटिंग लिस्ट अजून लागलेली नाही आहे तर सर्व पालकांना वेटिंग लिस्ट कशी तयार होते, माझा नंबर कधी लागणार, माझा नंबर लागेल का, हे सर्व आपणास ह्या व्हिडिओमध्ये कळून जाईल. तर इथे आपण स्क्रीनवरती बघायचं आहे RTE महाराष्ट्र 2026-27 च्या प्रवेश वेळापत्रकानुसार आपली मुदत ही 8 मे 2026 होती. प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे आता ज्या जागा शिल्लक राहतील 8/5/2026 नंतर ज्या जागा शिल्लक राहतील या सर्व जागांची माहिती शाळांनी RTE पोर्टलवर अपडेट करायची आहे. असे आदेश RTEने सर्व शाळांना दिलेले आहेत. त्या शाळांनी त्या सर्व जागा RTE पोर्टलवर अपडेट केल्यानंतर RTE काय करेल तर शिल्लक जागांचा आढावा घेईल आणि वेटिंगमध्ये किती पालक आहेत आणि जागा किती शिल्लक आहेत, त्या पालकांची वेटिंग किती आहे याच्यानुसार आपल्याला मिळणारी सीटचा क्रम पुढे पुढे सरकत जाईल. इथंपर्यंत ठीक आहे. तर प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची पुढे काय तर 8 मे 2026 नंतर पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर ज्या जागा राहतात त्या जागाची गणना शिक्षण विभाग करेल आणि RTEच्या पोर्टलवर अपडेट करेल. RTEला ही माहिती कन्फर्म मिळेल आणि नंतर ज्या जागा रिक्त राहिल्या आहेत याच्यासाठी 2026-27 पुढील निवड याद्या म्हणजे वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1, आता आपली ही पहिली फेरी असल्यामुळे वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 ही प्रदर्शित करण्यात येईल. तर ही कधी प्रदर्शित करतं RTE? हा सगळा डाटा शाळांनी RTEच्या पोर्टलवर अपडेट केल्यानंतर साधारणपणे जी शेवटची मुदत होती 8/5/2026 इथून 10 ते 12 दिवस म्हणजे 15 तारखेच्या पुढे ही आपणास सिलेक्शन वेटिंग लिस्ट 1 लागून जाईल. बऱ्याच पालकांना जे सीट कन्फर्म पण झालेले आहे, जे पालक वेटिंगमध्ये आहेत यांची सीट
कन्फर्म सुद्धा झालेले असते. तर ते आपण कसे बघायचे आहे, तर पालकांनी SMS वाट न पाहता वेटिंग सिलेक्शन लिस्ट लागण्या अगोदर आपण प्रतीक्षा आपल्या नंबरवरून आपण आपल्या पोर्टलवरती जाऊन RTIच्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जायचं आहे आणि आपण वेळोवेळी चेक करायचं आहे की आपला नंबर पुढे सरकला आहे का आणि आपली वेटिंग सीट प्रायोरिटी नंबर अमुक अमुक असेल तो कन्फर्म झाला आहे का, कारण तो नंबर हळूहळू कन्फर्म होत आहे. याच्यानंतर आपणास काय करायचं आहे, तर आपणास कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत, कारण आता परत ही वेटिंग सिलेक्शन लिस्टची वाढ म्हणजे मुदत ही वाढत नसते आणि आपल्या जर आपले कागदपत्रे तयार नसतील तर आपले ॲडमिशन होणार नाही. यादी प्रसिद्ध झाल्यापासून 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि आपले ॲडमिशन पूर्णपणे फिल होऊन जाईल. तर इथे आपण बघूया की प्रत्यक्ष यादीची स्थिती. शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकूण 86,034 पालक हे वेटिंगवरती आहेत आणि रिक्त जागा भरण्यासाठी ही लिस्ट प्रकाशित केली जाणार आहे. तर इथं आपण बघायचं आहे की RTIच्या जागा फक्त 1,05,811 होत्या आणि 79,856 पालकांनी आपल्या पाल्याचे ॲडमिशन केले आहे. 25,955 सीट शिल्लक आहेत आजच्या डेटला. असे जरी RTI पोर्टलवर दिसत असले पण ह्यातील बऱ्याचशा जागा ह्या वाटप सुरू झालेले आहे आणि आपला नंबर पुढे सरकत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितला की वेटिंग सिलेक्शन लिस्ट कशी होते आणि लिस्ट तयार झाल्यानंतर आपणास काय करावं लागेल. तर पालक मित्रांनो, आपल्याला जो वेटिंग नंबर मिळाला आहे तो वेटिंग नंबर कन्फर्म झाला का हा जर आपणास बघायचा असेल आणि आपल्या ॲप्लिकेशनची स्टेटस बघायची असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं कसं बघायचं. तर आपणास माझ्याकडून हे कन्फर्मेशन पाहिजे असेल तर आपण मला कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव आणि आपल्या महानगरपालिकेचे नाव जर असेल तर आपल्या शाळेचे नाव आणि आपला वेटिंग लिस्ट नंबर मला कमेंट करायचा आहे. लगेचच आपणास कमेंटला रिप्लाय करण्यात येईल आणि आपली सीट कन्फर्म झाली का नाही हे सांगण्यात येईल. 1-2 मिनिटांमध्ये आपण परत लगेच बघायचं आहे की आपण हे कसे बघू शकतो. तर आपण इथे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रुव्हल फीच्या मध्ये जायचं आहे. इथे आपला स्टेट निवडायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे आणि इथे RTI सीट म्हणायचं आहे आणि सर्च करून आपले स्कूल वगैरे बघायचं आहे. तर पालकांनो, आपणास माझ्याकडून ही माहिती पाहिजे असेल तर आपण मला कमेंट करा. आपल्या कमेंटला ताबडतोब लगेच रिप्लाय देण्यात येईल आणि आपली सीट कन्फर्म झाली की नाही हे सांगण्यात येईल. तर पालक वर्गांनो, वेटिंग सिलेक्शन लिस्ट कशी तयार होते ही माहिती सांगणारा माझा हा एक छोटासा व्हिडिओ होता. हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.